पोल्ट्री व्यवसाय करताना योग्य व्यवस्थापन केल्यास आणि पिल्लांची काळजी नीट घेतल्यास भरपूर नफा मिळतो। आज आपण पोल्ट्री व्यवसाय करताना पिल्लांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर के.एन. शेळके यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। आपण जेव्हा पिल्ले खरेदी करतो हे पिल्ले रोगमुक्त असावेत किंवा ज्या ठिकाणून आपण हे पिल्ले खरेदी करतो त्या ठिकाणच्या पोल्ट्री फार्मवरती किंवा त्या हॅचरीमध्ये किमान 3 महिने पूर्वीपासून कुठलाही रोगाचा प्रादुर्भाव झालेला नसावा असे पिल्ले आपण खरेदी करावेत। आणि संसर्ग टाळण्यासाठी या ठिकाणी काम करत असलेले जे कामगार आहेत या कामगारांची कमीत कमी ये-जा आत बाहेर झाली पाहिजे। नवीन बाहेरची माणसं या कुक्कुटगृहामध्ये प्रवेश करता कामा नयेत। नेहमी काम करणारे जे कामगार आहेत यांचं या कोंबड्याशी येत असलेलं सानिध्य येत असताना त्यांचे पाय हात हे निर्जंतुकीकरण केलेले असावेत। या कुक्कुटगृहामध्ये आजारी कोंबड्यांची संख्या आपल्याला दिसून आल्यास किंवा काही पक्षी मृत दिसून आल्यात तात्काळपणे तर अंडे देणारे पक्षी असतील तर अंड्याचा व्यापार किंवा मासल पक्षी असतील हे मासल पक्षी विक्री करण्याचं आपण थांबवलं पाहिजे, जेणेकरून आपल्या या कुक्कुटगृहातून आजार दुसऱ्या कुक्कुटकडे किंवा असे काही झुनोटिक आजार असतात की जे माणसाकडून पक्ष्याकडे आणि पक्ष्याकडून माणसाकडे जाणारे जसे बर्ड फ्लू सारखे आजार हे आपल्याला निश्चितपणे टाळता येईल। तर हे कुक्कुट लवकरात लवकर आपण यांची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे। त्या कोंबड्याचा जो विष्ठा आहे लिटर आहे याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे। ते ब्युरेल पद्धतीनं खोलवरती पुरून आपण ते करायला पाहिजे। तसंच या कुक्कुटगृहामध्ये जे निर्जंतुकी करण्यासारखी जे भांडी किंवा वस्तू असतात हे निर्जंतुकीकरण करून घ्यावेत। कुक्कुटगृहाच्या स्वच्छतेच्या बाबतीत आणखी महत्त्वाचा मुद्दा आहे, आपण जे पक्ष्यासाठी जे लिटर टाकतो हे लिटर ओलसर नसावं, ते कोरडं असावं आणि दररोज किमान 1 वेळा तरी ते खालीवर केलं पाहिजे। आणि जेव्हा आपण हे पक्षी आपण विकतो तेव्हा हे लिटर आपण बदललं पाहिजे, बाहेर काढलं पाहिजे आणि त्याचं याच कुक्कुटगृहाच्या आजूबाजूच्या एरियामध्ये हे दफन केलं पाहिजे।